नाशिककर मानाचा राजा मंडळात आलोय मी. आपण या मंडळाचे अध्यक्ष कोण जाणून घेऊ. थोडक्यात माहिती तर आपला मानाचा राजा. तर मी ऐकले तशी नाशिकची सर्वात मोठी मूर्ती आहे आणि एकदम भव्य दिव्य आणि सुंदर अशी मूर्ती तुम्ही स्थापना करणार आहे. तर त्याच्या व्यक्त तुम्ही माहिती काय देऊ शकता मग आम्हाला? खरं तर गेल्या 14 वर्षापूर्वी मानाचा राजाची स्थापना आपण केली होती. ती मूर्ती आपली 21 ते 22 फूट होते आणि तिची प्रबळ धरून 30 फुटापर्यंत ती मूर्ती जात होते. म्हणजे गेल्या 14 वर्षापासून ती मूर्ती साधारण 30 फुटाची आपली मागील वर्षीची मूर्ती होतीच. पण आपला जो उद्देश होता त्यावेळेस 15 वर्षापूर्वी जो उद्देश होता की मूर्ती ही मोठी का बसावी, या बा उंच स्वरूपात का बसावी. कारण आपल्या नाशिक मध्ये जे भक्त राहतात, जे नाशिककर राहतात, त्यांना मूर्ती बघण्यासाठी मुंबई आणि पुणे या दिशेला जावं लागत होतं. तर मग मंडळाने अशी संकल्पना केली की बा या आपल्या शहरात उंच मूर्ती का नको, म्हणून आम्ही तो 15 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता किंवा नाशिक शहरात भव्य दिव्य मूर्ती करायची. पण यंदाचे मंडळाला आता 50 वर्ष पूर्ण होत आहे. 50 वर्ष पूर्ण झालं. 50 वर्ष पूर्ण झालं तर 50व्या वर्षी नवीन काहीतरी मंडळाने काहीतरी नाशिककरांना द्यायला पाहिजे, हो, दाखवायला पाहिजे. हा उत्सव आहे, हा उत्सव अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही यावेळेस मागच्या विसर्जनानंतर निर्णय घेतला की येणाऱ्या पुढील वर्षी म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये की महाराष्ट्रात सर्वात उंच मूर्ती, या नाशिक जिल्ह्यात सर्वात उंच मूर्ती ही आपल्या मंडळाची असावी. म्हणून तो निर्धार पूर्ण करण्यासाठी आणि नाशिककरांसाठी आपण या वर्षी 35 फुटाच्या आसपास ही मूर्ती उभी साकारतोय. तर म्हणजे असं तुम्हाला कल्पना कशी आली? म्हणजे आपण मुंबई पुण्याला जातो तसे नाशिक जातात, तर मुंबई पुण्याला आपल्याला खूप त्रास होतो दर्शनाला. नाशिककरांना त्रास न होऊ म्हणजे दर्शनाला त्याची काय व्यवस्था करू शकतो आपण अशी? त्याची दर्शनासाठी जी व्यवस्थित जी रांग, एक महिलांसाठी, एक पुरुषांसाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या नाशिक हे जसं मुंबई पुणे महाराष्ट्रामध्ये या ज्या सिटी या स्मार्ट सिटी, या ग्रोथ करणाऱ्या सिटी, तर त्यामध्ये नाशिक उत्सवामध्ये पण कुठं कमी पडता कामा नये. उत्सवामध्ये पण आपण अग्रेसर राहावा. त्यानुसार आपण आपल्या या शहराची जी वाटचाल चालू आहे त्या शहराच्या वाटचालीनुसारच आपण पण मोठा विचार करावा आणि आपल्या शहराला काहीतरी मोठं मूर्तीचं दर्शन घडावं. त्यासाठी आपण हा संकल्प आणि प्रकल्प उभा केला. तर मग आपल्याला दर्शन भेटू शकतं म्हणजे असं जास्त चेंगराचेंगरी पण होऊ शकत म्हणजे त्याची पूर्णपणे मंडळाने व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमलेली आहे. तर रात्रीसाठी पण एक यंत्रणा वेगळी नेमलेली आहे आणि दिवसाला पण आपले मंडळाचे स्वयंसेवक पण नेमलेले आहे. आणि याचं आता उद्घाटन कधी होऊ शकतो म्हणजे मूर्तीचं आपलं? आता 8 तारखेला आपला आगमन सोहळा आहे. आगमन सोहळा आहे आणि गणपती स्थापनेपासून तर मुख्य मिरवणुकीपर्यंत, विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीला सुद्धा आपण उतरतो. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.